रायगड जिल्ह्यातील सुतारवाडीतील गीताबाग कार्यालयात म्हसळा तालुक्यातील शिवसेनेचे प्रसाद बोरले, स्वप्नील चांदोरकर, इम्रान काझी, हेमंत कांबळे, नामदेव धुमकर, इम्तियाज मुकादम यांच्यासह विविध पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला। पक्षाचा प्रदेशाध्यक्ष या नात्याने सर्व पदाधिकाऱ्यांचे राष्ट्रवादी परिवारात स्वागत केलं आणि पक्ष कार्यासाठी शुभेच्छा दिल्या। पक्षात नव्याने सहभागी झालेल्या सहकाऱ्यांशी संवाद साधताना पक्षाची विचारधारा, पक्ष नेतृत्वाचं कार्य आणि विकासाचा दृष्टिकोन तळागाळापर्यंत पोहोचवून म्हसळा तालुक्यात पक्ष विस्तार आणि संघटन मजबूत करण्यासंदर्भात मार्गदर्शन केलं। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षातील सर्व जुन्या नव्या सहकाऱ्यांनी एकजुटीने आणि निष्ठेने प्रचार कार्यात कार्यरत राहावं असं आवाहन केलं। याप्रसंगी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री कुमारी आदिती तटकरे, माजी आमदार श्री अनिकेत तटकरे यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिवसेनेला धोबी पछाड दिली, नेमकं कशा पद्धतीचा आणि कुणाकुणाचा प्रवेश होता? आज म्हसळा तालुका प्रमुख आमचे सहकारी प्रसादजी बोरले असतील, त्याचबरोबर महिला तालुका प्रमुख गीताताई असतील, शहर प्रमुख आमच्या सन्मान्य नेहाताई असतील, युवा सेनेचे अध्यक्ष आमचे सहकारी स्वप्नील असतील, अल्पसंख्याकाचे शहराध्यक्ष तालुका अध्यक्ष इम्रानजी असतील, सर्वच मेंदडी, बाबरा, त्याचबरोबर आंबेड या विभागातील सुद्धा विभाग प्रमुखांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे। त्यामुळे निश्चितच पुढच्या कालखंडामध्ये होत असलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजून मजबूतीने या निवडणुकीला सामोरे जाईल। म्हसळा नगरपंचायतच्या नगराध्यक्षांसह अन्य जे राष्ट्रवादीचे नगरसेवक होते त्यांनी पक्षांतर केलं। पक्ष या पक्षांतराकडे कसं बघतो आणि कोणती कारवाई केली? म्हसळाच्या नगराध्यक्ष आणि काही नगरसेवक यांनी काही दिवसापूर्वी पक्षप्रवेश केला। त्या बाबतीत पक्ष कायदेशीर कारवाई जी काही योग्य आहे ती निश्चितच त्या ठिकाणी करेल। पण या असलेल्या लोकांना म्हसळा शहरवासीच त्यांना त्यांची जागा पुढच्या कालखंडामध्ये जागून देतील, जागा टाकून देतील असा विश्वास मला व्यक्त करावासा वाटतो। कारण ज्या सुज्ञ नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर तटकरे साहेबांच्या विकासावर ज्यांना मतदान केलं ते आज त्या ठिकाणी कृतज्ञ झालेत। त्यामुळे ज्या बाबतीत मला अधिक न बोलता पुढच्या कालखंडामध्ये त्यांची जागा म्हसळावासी निश्चितच दाखवून देईल। राज्यामध्ये भाई एकीकडे महायुती असताना अलिबागचे जे आमदार आहेत ते सातत्याने सुनील तटकरेंना टीकेचं लक्ष करत आहेत आणि त्यांची टीका एकच आहे की ते भाजपमध्ये जाणार, भाजपच्या वाटेवरती आहेत आणि पार्थ पवारांचा घात सुनील तटकरेंनी केला। भाई काय उत्तर द्या? खरं तर महेंद्र दळवींच्या बालबुद्धीचा मला खरेच कीव आहे। स्वतः चिटर आमदार आहेत, त्याच्यामुळे त्याच चष्म्यातनं सगळ्यांना ते तशा पद्धतीने पाहतात। तटकरे साहेब हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत, महायुतीच्या प्रमुख घटक पक्षाचे नेते आहेत। त्यांचे आणि आदरणीय देवेंद्रजी असतील, आदरणीय मुख्य पंतप्रधान नरेंद्रजी असतील, अमितभाई असतील, यांच्यासोबत घनिष्ठ संबंध आहेत। म्हणून का आम्ही भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार आहोत असं जर ते म्हणत असतील तर ते चुकीचं आहे। गेले 25 वर्षाहून अधिक कालखंड ते शिवसेना भारतीय जनता पक्षासोबत युतीमध्ये होती। आम्ही असं कधीच म्हटलं नाही की त्यांच्यासोबत असलेली काही नेते मंडळी उद्या कुठल्या पक्षात प्रवेश करतात। शेवटी आम्ही काम करत असताना एका विचारधारेतनं काम करतोय। आता टीका करण्याच्यासाठी त्यांच्याकडे काय उरलेलं नाही। त्याच्यामुळे लोकांमध्ये जाऊन साहेबांच्या विषयी वेगवेगळं भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत। अल्पसंख्याक समाजामध्ये गेलं की असं बोलतात, उद्या बहुजन समाजामध्ये गेलं की मग वेगळं भाषण महेंद्र दळवी त्या ठिकाणी करतायत। त्यामुळे त्यांनी त्यांचं जे विचार आहेत ते आधी सुस्पष्ट करावे। म्हणजे खायचे दात वेगळे, दाखवायचे वेगळे, वारंवार ते मी आजही सांगतो। आमचे सहकारी या ठिकाणी प्रसादजी आहेत, यांनी शिवसेना म्हणून प्रामाणिकपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा
काम केलं, धर्म म्हणून त्यांनी त्या ठिकाणी काम केलं, युतीचा धर्म म्हणून. विधानसभेला सुद्धा या सर्व मंडळींनी तितक्याच प्रामाणिकपणाने काम केलं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी अलिबाग मतदारसंघात असेल, महाड मतदारसंघात असेल, हे प्रामाणिकपणाने काम केलं. मी वेळोवेळी म्हटलं त्यांना जर त्या बाबतीतलं काय अजूनही असेल तर खुलेआम चर्चा करावी. माझी महाडला वीरेश्वर मंदिरात येण्याची तयारी आहे, माझी अलिबागला कणकेश्वर मंदिरात येण्याची तयारी आहे, उद्या त्यांनी आरेश्वर मंदिरात येण्याची तयारी दाखवावी. माझी काहीच हरकत नाही. दूध का दूध, पाणी का पाणी वारंवार म्हणणाऱ्यांनी थोडंसं आता त्या बाबतीतलं सुद्धा आत्मचिंतन करावं. नाही तर पाणी विकायचं आणि मग दूध ते म्हणायचं, हे त्यांच्या तोंडून चाललेलं आहे. रोहा नगरपालिका विशेष करून अलिबागच्या आमदारांनी प्रतिष्ठेची केलेली आहे, कसं बघताय ह्या प्रतिष्ठेला? मला तर फारच हास्यास्पद वाटतं. अलिबागचे आमदार स्वतःला तिथे त्या ठिकाणी नगरपालिकेला उमेदवार सुद्धा देता आला नाही. आता तिथं काय कॉम्प्रोमाइज झाले मला माहीत नाही. एकीकडे म्हणायचं आम्ही शेका पक्षाचा 7-12 कोरा करायला निघालोय आणि मग आतून तिथे अलिबागला शेका पक्षाची हातमिळवणी करायची. आता ही दुटप्पेपणाची भूमिका ही एकदा लोकांच्या समोर सुद्धा आली पाहिजे. रोहा बदलतोय म्हणण्यापेक्षा आधी अलिबागकडे त्यांनी जरा लक्ष दिलं असतं तर बरं वाटलं असतं. रोह्यात पण आज त्यांना उमेदवार नाही, आमच्याकडनं उमेदवार. 2:55 राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाला उमेदवारी देतंय हे वाट बघत थांबलेली ही मंडळी आहे. त्यामुळे रोहा बदललेला आहे. रोह्यातली सूज्ञ नागरिक ही जाणकार आहे, त्यामुळे निश्चितच तटकरे साहेबांवर ते आशीर्वाद देतील. ह्या आधीच तसं या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा 3 तारखेला निकालांते आपल्याला कळेल रोहा कोणाचा आहे. भाई, शेवटचा प्रश्न. मंत्री भरत गोगावले यांनी रोह्यामध्ये येऊन तटकरे कुटुंबियांना खुलं आव्हान दिलंय. लोकसभेला आम्ही इमान राखला, विधानसभेला नक्की काय केलं याचं जनतेसमोर खुलासा करताना वीरेश्वर मंदिर नाही तर दहावीर महाराजाच्या पिंडीवरचं फूल उचलून दाखवा. माझी आजही तयारी आहे. आत्ता तुम्ही म्हणत असाल तर इथनं आपण दहावीर महाराजांच्या इथे जाऊ, वीरेश्वर महाराजांच्या इथे जाऊ. फूल काय जे म्हणायचं ते उचलायला माझी तयारी आहे. नारळ ठेवायची तयारी आहे, फूल उचलायची तयारी आहे. जे म्हणाल ते माझी करायची तयारी आहे. आम्ही प्रामाणिकपणाने काम हे त्या ठिकाणी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उमेदवार असलेल्या भरत शेठचं केलं, तिकडे महेंद्र दळवींचं केलं. पण एका विशिष्ट पदाकरताच काही नरेटिव्ह ठरवून काही लोकांनी त्या ठिकाणी सुरुवात त्या ठिकाणी केली, हा त्याचाच एक भाग आहे. बाकी प्रत्येक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणाने काम हे त्यावेळेचं महायुतीतील सर्वच नेते मंडळींचं केलेलं आहे, हे कोणीही नाकारू शकत नाही. थँक्यू. व्हिडिओ रिपोर्टर धमशील सावंत, KTV न्यूज, रायगड. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 9833235011. त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या KTV न्यूजच्या ईमेल आयडीवर देखील संपर्क करता येईल.